हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ. आज ब्लॉग सुरू करायला थोडा उशीरच झालाय, पण म्हटलं सकाळचं तर भांडे कपडे वगैरे बाकीचं काम आवरून झालेलं. आता झाडू मारायचं आहे आणि मुलांना आज डोसा आणि बटाटा खायचा होता, तर म्हटलं स्कूलमधून येईपर्यंत बनवून ठेवते. अंशूला आलाय स्कूलमधून, दूध वगैरे पिऊन झोपलाय तो आता. आता म्हटलं तक्ष येईपर्यंत सगळं बनवून ठेवूया आणि तुमच्याशी पण थोड्याशा गप्पा मारूया. आता बटाटे उकडायला टाकते आणि बटाटे उकडत उकडत झाडू वगैरे मारायचे, तर मग ती कामं करून घेते. तर चला टाकते बटाटे उकडायला आणि बोलूया आपण मग. तर हे मगाशी पण मी बनवून ठेवू शकले असते, पण बटाटे नव्हते, तर म्हटलं दोन दोन वेळा ये जा करण्यापेक्षा अंशूला घ्यायला जायचंच आहे, तर त्यावेळेस येता येता घेऊन येईल. कारण असं काही टिफिन वगैरे दिला होता मुलांना, त्याच्यामुळे लगेच काही आलंच पाहिजे खायला असं काही नव्हतं, म्हणून थांबले थोडा वेळ. आता बटाटे घेऊन आले, उकडायला टाकून घेते. थोडेसे धुवून घेते बटाटे, त्याला माती वगैरे असते ना, उकडल्यावरती परत त्याच्यात मातीचं उगाच पाणी खराब कसं तरी होतं. थोडेसे धुवून मग टाकते कुकरमध्ये. पाणी टाकून घेते थोडंसं. बटाटे कुकरला लावून घेतले. आता बटाटे उकडेपर्यंत घर आवरून झाडू मारून घेते पटकन आणि मग बटाट्याची भाजी बनवायची आहे. डोसे काय तक्ष आल्यावर गरम गरम बनवता येतील. तर चला पसारा आवरायचा आहे आणि झाडू मारायचा आहे.
आणि असं घर स्वच्छ झालेलं आहे. मस्त कचरा काढून घेतलाय सगळा. आता लसूण सोलून घ्यायचा आहे. तर छान असा कचरा काढून झालेला आहे. घर मस्त साफ झालंय सगळं. अंशुल अजून झोपलेलंच आहे आणि तक्षला घ्यायला जायचा टाईम होतोय. तर म्हटलं पटकन लसूण सोलून ठेवते, म्हणजे त्याला घेऊन आले पटकन बटाटा बनवते भाजी आणि गरम गरम डोसे काढते, म्हणजे मुलं पण खातील. चला घेते लसूण सोलून. अजून 10 मिनिट आहेत तक्षला घ्यायला जायला. तर म्हटलं तोपर्यंत पटकन बटाटे सोलून ठेवते. थंड होतील मी येईपर्यंत. बटाटे धुवून टाकल्यामुळे पाण्याचा कलर किती स्वच्छ राहिला तुम्ही पाहू शकता. 1 मिनिट. ते मातीचं पाणी झालं ना, कसं तरी वाटतं, ते नको वाटतं. त्याच्यामुळे बटाटे शक्यतो धुवूनच टाकायचे.
चला तक्षला आणायला जायचा टाईम झाला आहे. मी निघते त्याला आणायला. आणि इकडे अंशुल झोपलेला आहे. तर तो घरातच असतो. मी त्याला घेऊन येईपर्यंत लॉक घालून जाते. तो काही उठणार नाही आहे. येते मी तक्षला घेऊन. दरवाजा खूप हळूच लागणार आहे. लॉक घालून घेतलं. जाते पटकन त्याला घेऊन येते. नाही येत म्हटलं पाऊस येतो की काय, कारण मी इकडे गोधडी सुकायला टाकलेली आहेत. तर चला आपण तक्षला घेऊन येऊया पटकन जाऊन. आलो आहे आम्ही आता. तक्षला घेऊन आले मी. चाललोय वरती. हॅलो. पूर्ण नाही दाखवणार तू, घरी गेला चेंज केलं. चेंज नाही माहित नाही. बघूया. थांब. नाही उठला. नको काढते. अंशुल तर नाही उठला अजून, झोपलेलाच आहे. चला 2 मिनटं बसते. ह्याच्या बॅगचं ओझं एवढं आहे ना, घाम होतोय नुसता घरी येईपर्यंत. चला तक्षू चेंज करून घे कपडे. आपल्याला बटाटा आणि डोसा बनवायचा पटपट. चल. ओके, रेसिपी सांगायची. हॅलो गाईज. तर आता तक्षू घरी आलेला आहे. आलोय मी आता घरी. आता मी मम्मीची हेल्प करणार रेसिपी दाखवायला. आता हा आपल्याला रेसिपी दाखवायला मदत करणार आहे. ठीक आहे. चला बनवतो मी आता बटाटा. तर इकडे मी कढई तापायला ठेवली. 2 कढई ठेवली. एक साईडला अंशुलसाठी थोडा मिठाचा बटाटा बनवायचा होता, कारण तो तिखट खात नाही. तर आता मिरची आणि लसूण बारीक करून घेते. मगाशी तयारी करून गेले होते स्कूलमध्ये जायच्या आधीच, आणि घेतले ते बारीक करून. तर पटपट घेते बनवून दोन्ही पण भाज्या. इकडे पण मोहरी वगैरे टाकून मिरची आणि लसूण बारीक केलेलं टाकलं परतायला. इकडच्या भाजीमध्ये मीठ घालायचं काम चालू आहे. आणि झालीच आहे. तर अंशुलची भाजी तर रेडीच झाली. आता फक्त कोथिंबीर घालायची राहिली. तर बटाटा ना मला असा हाताने कुस्करलेलाच आवडतो. म्हणजे ते फोडी चाकूनी वगैरे मी नाही करत पिवळा बटाटा बनवताना. तर आम्हाला असं आवडतं, त्यामुळे मी असाच बनवते. झालेल्याच भाज्या रेडी. आता तर फक्त कोथिंबीर कट करून टाकून घ्यायची. तर ती पण मी टाकून घेतली. मस्त असा कलर दिसतो आपल्या बटाट्याचा पण. आणि इकडे आता डोशासाठी तवा ठेवला होता. पीठ वगैरे मिक्स करून घेतलं. तव्याला थोडंसं आधी तेल लावून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडंसं मिठाचं पाणी केलं तयार त्याच्यावरती शिंपडायला. तर इकडं ना डोसा बनवायला लागलं की तक्षचं चालू झालं, गाइस देखो अभी डोसा टूटने वाला है, पहिला तो नहीं बनेगा अच्छा. हा सगळ्यांचेच डोसे तुटतात पहिले. नॉर्मल आहे ते. तर घेतलं बनवून. यांच्या प्लेट रेडी झालेल्या आहेत. ही तक्षची अंशुलची. चला त्यांना देऊन येते खायला मी आता.
तर इकडं तक्ष बसलाय आता खाऊ खायला. कैसा लगा गाइज? इकडे एक डोसा आहे, तर घेते मी आता बनवून सगळे डोसे आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळात. तुम्ही पाहू शकता डोसा कसा झालाय. हा 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 हा, खूप छान, एकदम पातळ आणि असा कडक झालाय. चला बाकीचे पण बनवून घेते आता पटपट. घेतलंय माझ्यासाठी. इकडे तक्षू पण खातोय. इकडे अंशुलचा मूड जरा वेगळाच आहे आज. त्याला त्याचं लोळून देते तसंच. तो झोपून उठून खाणं चालू आहे त्याचं. आणि अय गायज काय म्हणला तू? डोसे तुटणार. हा बघ वरती कसं काय वाटलं. चला आता तक्ष घरी आला, त्याच्यानंतर आम्ही डोसा बटाटा बनवला आणि आता खाऊन पण झालंय. तुम्ही पाहिलंच आहे सगळं. आता झोपवायचं आहे तक्षला थोडा वेळ आणि त्याच्यानंतर घ्यायचं आहे होमवर्क. तर आजच्या पुरतंच एवढंच. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये, है ना? करायचं आहे ना होमवर्क? काल तो ॲब्सेंट होता, त्याच्यामुळे आज थोडा जास्तच होमवर्क असणार आहे. तर त्याला म्हटलं आता खाऊन झालंय, थोडासा आराम कर. मी पण करते आराम थोडासा आणि नंतर होमवर्क करायचा आहे. तर संध्याकाळची तयारी. तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये, है ना? बाय बाय बाय. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कोणता चॅनल आपला? दीपाली एक हाऊसवाईफ. यस, चलो बाय. आणि अंशुलची तिकडे मस्ती चालली आहे, त्याच्यामुळे तो काही इथं नाही आहे आता, दाखवत नाही मी तुम्हाला. अंशुल चल ना. चला, नाही येत तो. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलचं नाव आहे दीपाली एक हाऊसवाईफ. चल.